या नव्या आणि विशेष सखोल चर्चेत स्वागत आहे. आजकाल म्हणजे आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण सगळेच एका न थांबणाऱ्या शर्यतीत पळत आहोत असं वाटत नाही का? नक्कीच. आपण सगळेच पळत आहोत आणि खूप थकतही आहोत. अगदी बरोबर. सकाळी उठल्यापासनं ते रात्री झोपेपर्यंत फक्त नोटिफिकेशन्सचे आवाज आणि कामाचे डेडलाईन्स. आणि सतत काहीतरी साध्य करण्याची, काहीतरी मिळवण्याची एक धडपड सुरू असते. हो, आणि या सगळ्या गोंधळात शांत मन आणि समाधान या ज्या गोष्टी आहेत ना, त्या जणू काही इतिहास जमा झाल्या आहेत. खरंय. आणि म्हणूनच आजची आपली ही सखोल चर्चा अतिशय महत्वाची आहे. हो, कारण आपण अशा एका स्रोताचं विश्लेषण करणार आहोत जो या गोंधळलेल्या जगात आपल्याला शांततेचा मार्ग दाखवतो. आज आपण जगप्रसिद्ध बौद्ध भिक्षू आणि सजगतेचे म्हणजेच माइंडफुलनेसचे शिक्षक थिच नॅथ हान हो, थिच नाथ हान त्यांच्या पीस ऑफ माइंड या पुस्तकाच्या नोट्स आणि त्यातील तत्वज्ञानावर चर्चा करणार आहोत. आणि हे पुस्तक कोणत्याही कठीण शब्दांशिवाय माइंडफुलनेस कशी शिकवते हे बघणं खूप रंजक आहे. अगदी. वाढत्या तणावाच्या काळात मन शांत कसं ठेवावं यामागचं विज्ञान आणि तत्वज्ञान यात खूप छान दडलंय. हो, आणि याचा जो मूळ गाभा आहे ना, तो एक अत्यंत साधा पण आपल्या समजुतींना धक्का देणारा विचार आहे. म्हणजे कोणता विचार? तो असा की खरा आनंद आणि शांतता ही बाहेरच्या जगात नाहीये, ती आधीपासूनच आपल्या आत दडलेली आहे. बरोबर. आपण सहसा आनंद हा भौतिक गोष्टींमध्ये किंवा यशामध्ये शोधत असतो. म्हणजे अमुक एक गोष्ट मिळाली की मला शांती मिळेल असा आपला समज असतो. हो. आणि या समजुतीचा जेव्हा आपण मोठ्या संदर्भात किंवा मानसशास्त्रीय अंगाने विचार करतो तेव्हा काय दिसतं? काय दिसतं? तेव्हा आपल्या मानवी मनाची एक अत्यंत रंजक पण थोडी त्रासदायक प्रवृत्ती दिसून येते. कसंय, आपलं म्हणे वेळेच्या एका रेषेवर सतत पुढे मागे करत असतं. हां. आपण एकतर भूतकाळाच्या आठवणींमध्ये किंवा झालेल्या चुकांमध्ये अडकून पडतो. किंवा मग भविष्याच्या काळजीमध्ये गुंतून जातो. अगदी बरोबर. आणि यात होतं काय की आपल्या हातात असलेला एकमेव सत्य क्षण, जो म्हणजे वर्तमान क्षण आहे, तोच आपण जगायला विसरून जातो. वर्तमान क्षणाचा वापर आपण फक्त भविष्याकडे जाण्याचा एक पूल म्हणून करतो. आपण शारीरिकदृष्ट्या वर्तमानात असतो पण मानसिकदृष्ट्या कुठेतरी टाइम ट्रॅव्हल करत असतो. टाइम ट्रॅव्हल, छान शब्द आहे हा. आणि हीच आपल्या सर्व अस्वस्थतेची आणि तणावाची मुख्य अडचण आहे. मग यावर या स्रोतात काय उपाय सांगितलाय? कारण आपण नेहमी ऐकतो की वर्तमानात जगा, पण ते प्रत्यक्षात आणायचं कसं? ते कसं जगायचं हे यात अत्यंत व्यावहारिक पद्धतीने सांगितलंय. म्हणजे आपण जे काही करत आहोत ते पूर्ण लक्ष देऊन करणं. हो. जसं की जेवताना फक्त जेवा आणि चालताना फक्त चालण्याचा अनुभव घ्या. पण हे वाचताना मला एक प्रश्न पडला. आजच्या काळात मोबाईल न बघता किंवा टीव्ही न लावता शांतपणे जेवणं ही खूप कठीण वाटतं. हो, खूप जणांना कठीण जातं. आपण जेव्हा असं करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मन आणखी वेगाने विचार करू लागतं. सुरुवातीला हा अडथळा काय येतो? कारण आपण आपल्या मेंदूला सततच्या उत्तेजनाची म्हणजे स्टिम्युलेशनची सवय लावली आहे. म्हणजे आपण अन्नाची चव घेत नसून ती माहिती किंवा मनोरंजन कन्झ्युम करत असतो. बरोबर. पण या साध्या वाटणाऱ्या प्रक्रियेत पूर्णपणे गुंतण्याला माइंडफुलनेस किंवा सजगता म्हणतात. जेव्हा आपण एखादी कृती पूर्ण लक्ष देऊन करतो, म्हणजे अन्नाचा पोत, त्याची चव आणि वास यावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा मेंदूमध्ये बदल घडतो. नक्कीच. एका वेळी एकाच शारीरिक संवेदनेवर लक्ष केंद्रित केल्याने आपल्या मनात सतत चालू असणारी विचारांची साखळी तुटते. म्हणजे आपलं मन वास्तवाशी किंवा आता आणि इथे जोडलं जातं. अगदी. सजगता म्हणजे मन रिकामं करणं असा जो एक गैरसमज आहे तो इथे दूर होतो. हो, मन रिकामं करण्याऐवजी वर्तमान क्षणातील अनुभवाने ते भरणं हा उद्देश आहे. पण तरीही आपण कितीही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तरी भविष्यातील चिंता अचानक डोकावतेच. अशा वेळी या भरकटणाऱ्या मनाला परत वर्तमानात कसं आणायचं यासाठी श्वासाचं महत्त्व अधोरेखित होतं. मन शांत करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. आणि तो नेहमी आपल्यासोबत असतो. यामागे एक अत्यंत भक्कम असं शारीरिक आणि मानसिक विज्ञान आहे. कोणतं विज्ञान? जेव्हा आपण ताणतणावात किंवा चिंतेत असतो तेव्हा आपला श्वास नकळतपणे उथळ आणि जलद होतो. छातीतून घेतला जाणारा जलद श्वास. हो. आणि हा जलद श्वास आपल्या मेंदूला असा संकेत देतो की आजूबाजूला काहीतरी धोका आहे. म्हणजे यामुळे शरीराची फाईट ऑर फ्लाईट यंत्रणा सक्रिय होते. आपण सुरक्षित जागी बसलेलो असलो तरी मेंदूला वाटतं की आपण संकटात आहोत. हे खरोखरच थक्क करणार आहे. म्हणजे आपलं शरीर एका काल्पनिक धोक्यावर प्रतिक्रिया देत असतं. हो.
मग जाणीवपूर्वक श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने ही यंत्रणा कशी थांबवता येते? जेव्हा आपण जाणीवपूर्वक हळूहळू श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा आपण आपल्या मज्जासंस्थेला एक स्पष्ट संकेत देतो की सर्व काही सुरक्षित आहे. पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम सक्रिय होते ना? अगदी बरोबर. ही प्रणाली शरीराला आणि मनाला शांत करण्याचं काम करते. म्हणजे हृदयाचे ठोके सामान्य होतात. आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. मनातील विचारांचं वादळ शमतं. श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा एक पूल आहे. जेव्हा मन भरकटतं तेव्हा श्वास त्याला पुन्हा वर्तमान क्षणात परत आणणारा एक अँकर ठरतो. हो, एक अतिशय उत्तम अँकर आहे तो. श्वासाचा हा अँकर खूप शक्तिशाली आहे. पण या चर्चेत एक अत्यंत नाजूक आणि कठीण मुद्दाही येतो. कोणता मुद्दा? मानवी मन हे असं आहे की त्यात सातत्याने चिंता, भीती, राग यांसारखे अत्यंत नकारात्मक आणि जड विचार येतच असतात. आपण कितीही श्वासावर लक्ष केंद्रित केलं तरी हे विचार आपल्याला अस्वस्थ करतात. बरोबर आहे. थीच नथ हान यांनी हे विचार कसे हाताळावेत याबद्दल जो दृष्टिकोन दिला आहे तो आपण नेहमी ऐकत आलेल्या सकारात्मक विचार करा या सल्ल्यापेक्षा खूप वेगळा आहे. हो, कारण मानसशास्त्रात याचं एक उत्तम स्पष्टीकरण आहे. आपण ज्या गोष्टीला किंवा ज्या विचाराला विरोध करतो ती गोष्ट अधिक तीव्रतेने आपल्यासमोर उभी राहते. व्हॉट यू रेझिस्ट पर्सिस्ट्स असं म्हणतात ना. अगदी तसंच. जर आपण रागाला किंवा भीतीला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक उग्र रूप धारण करतात. म्हणूनच लेखक या विचारांशी लढायला सांगत नाहीत तर ते विचार स्वीकारायला सांगतात. हो, ते विचार स्वीकारायला आणि त्यांची नोंद घ्यायला सांगतात. जेव्हा राग किंवा भीती येते तेव्हा त्याला नाकारण्याऐवजी हो, मला आता राग येत आहे हे मान्य करणं ही पहिली पायरी आहे. आपण त्या भावनेला एक पाहुणा म्हणून स्वीकारतो, पण त्या भावनेत वाहून जात नाही. हे समजायला सोपं असलं तरी अंमलात आणायला कठीण वाटतं. एखाद्या नकोशा पाहुण्याला घरात बोलावून त्याच्याकडे फक्त बघत राहण्यासारखं आहे. आपण अनेकदा त्याच्याशी भांडायला लागतो किंवा त्याला घराबाहेर काढण्याची धडपड करतो. अशा वेळी या विचारांना स्वतःपासून वेगळं कसं करायचं? तिथेच लेटिंग गो म्हणजेच सोडून देणं ही संकल्पना महत्वाची ठरते. या स्रोतामध्ये एक अतिशय सुंदर रूपक वापरलं आहे. आकाशाचं रूपक ना? हो, समजा आपलं मन हे एका विस्तीर्ण आणि अथांग निळ्या आकाशासारखं आहे आणि आपले विचार, मग ते चांगले असोत किंवा वाईट, ते आकाशात जमा होणाऱ्या ढगांसारखे आहेत. आपण आकाशासारखे अथांग आहोत. जेव्हा काळे ढग जमा होतात तेव्हा आपण त्यांना अडवू शकत नाही. पण आपण त्यांना फक्त वाहून जाताना पाहू शकतो. त्यांना घट्ट पकडून ठेवण्याची किंवा त्यांच्याशी आपली ओळख जोडण्याची गरज नाही. म्हणजेच मी रागीट आहे असं म्हणण्याऐवजी माझ्या मनात सध्या रागाचा विचार आला आहे असा तो दृष्टिकोन असावा. शब्दांचा हा छोटासा बदल किती मोठा फरक निर्माण करतो बघा. ढगांना फक्त येऊ देणं आणि जाऊ देणं, त्यांना धरून न ठेवणं, ही खरोखरच एक मोठी कला आहे. कारण खऱ्या आनंदाचा वास हा फक्त शांत मनातच असतो. आणि मन तेव्हाच शांत होतं जेव्हा ते या विचारांच्या ओझ्यापासून मुक्त असतं. यातून आपण अशा एका टप्प्यावर पोहोचतो जिथे आनंद मिळवण्याची व्याख्याच बदलून जाते. कशी? आजकाल आपण सगळेच यशाच्या आणि मोठ्या स्वप्नांच्या मागे इतके धावत आहोत की आपल्याला वाटतं आनंद हा कोणत्या तरी मोठ्या ध्येयप्राप्तीनंतरच मिळेल. पण हा स्रोत सांगतो की आनंद मिळवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टींची गरज नसते. आपण नेहमी जर तरच्या समीकरणात आनंद शोधत असतो. प्रमोशन मिळालं तर मी आनंदी होईन, किंवा नवीन गाडी घेतली तर मी सुखी होईन. यालाच मानसशास्त्रात हेडॉनिक ट्रेडमिल असं म्हणतात. जेव्हा आपल्याला ती हवी असलेली गोष्ट मिळते तेव्हा काही काळासाठी मेंदूत डोपामाइनची पातळी वाढते आणि आपण आनंदी होतो. पण हा आनंद काही दिवसांपुरताच मर्यादित राहतो. आपली आनंदाची पातळी पुन्हा सामान्य होते आणि आपण पुन्हा नवीन ध्येयाच्या मागे धावू लागतो. आपण धावत तर असतो पण समाधान नावाच्या मुक्कामावर कधीच पोचत नाही. मग या हेडॉनिक ट्रेडमिलवरून खाली कसं उतरायचं? याचं उत्तर आपल्याला साध्या गोष्टींमधील आनंद शोधण्यात मिळतं. पुस्तकात यासाठी अतिशय सुंदर उदाहरणे दिली आहेत. जसं की सकाळी उठून शांतपणे सूर्योदय पाहणं, किंवा बागेत फुललेल्या एखाद्या फुलाचं सौंदर्य न्याहाळणं, अगदी सकाळी पिणाऱ्या चहाचा पहिला घोट पूर्ण जाणीवेने अनुभवणं. या सगळ्या गोष्टी पूर्णपणे मोफत आहेत, पण आपण त्यांच्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो. अनुभवण्याऐवजी डोक्यात उद्याच्या मीटिंगचे विचार करत असतो. हे छोटे आणि सुंदर क्षण आपण रोज गमावत आहोत. जीवनाकडे बघण्याचा हा सकारात्मक आणि सजग दृष्टिकोन आपल्यात कृतज्ञतेची भावना निर्माण करतो. जेव्हा आपण या साध्या गोष्टींची कदर करायला लागतो तेव्हा ताणतणाव आपोआप कमी होतो. कारण कृतज्ञता आणि तीव्र चिंता या दोन्ही भावना एकाच वेळी एकाच मेंदूत राहू शकत नाहीत.
जेव्हा आपण मोठ्या यशाच्या मागे धावताना या छोट्या गोष्टींमधला आनंद गमावतो तेव्हा आपलं जीवन रुक्ष आणि यंत्रवत होतं. पण तो आनंद परत मिळवणं अत्यंत सोपं आहे. त्यासाठी फक्त आपली दृष्टी बदलण्याची गरज आहे. थोडे थांबून आजूबाजूला पाहण्याची आणि आपण घेत असलेल्या प्रत्येक श्वासाची जाणीव ठेवण्याची गरज आहे. तर आपण आत्तापर्यंत ज्या गोष्टींवर सविस्तर चर्चा केली त्यावरून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. आपण ज्या स्रोताचे विश्लेषण करत आहोत तो केवळ वाचून विसरून जाण्यासाठी नाही. ती एक संपूर्ण जीवनशैली आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी बाहेरच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याची धडपड थांबवून आपल्या आतल्या परिस्थितीवर लक्ष देणं जास्त सोपं आणि प्रभावी आहे. सतत भरकटणाऱ्या विचारांना लगाम घालण्यासाठी हा मार्ग खूप उपयुक्त आहे. वर्तमान क्षण पूर्णपणे जगण्यासाठी आणि नकारात्मक विचारांना सहजपणे सोडून देण्यासाठी सजगतेचा हा मार्ग खरोखर मार्गदर्शक आहे. निश्चितच. ज्यांना मानसिक शांतता आणि सजगता याबद्दल केवळ वरवरची माहिती नको आहे, तर स्वतःच्या जीवनात तो बदल घडवून आणायचा आहे, त्यांच्यासाठी हा विचार एका दीपस्तंभासारखा आहे. हे आपल्याला शिकवतं की शांतता ही मिळवण्याची गोष्ट नाही, तर ती अनुभवण्याची गोष्ट आहे. आपण अनेकदा ध्यान किंवा मेडिटेशन या प्रक्रियेला एक कठीण काम किंवा आपल्या रोजच्या कामांच्या यादीतील एक टास्क समजतो. पण थिक नाथ हान यांच्या मते जाणीवपूर्वक श्वास घेणं, चालणं, हसणं हेच खरं ध्यान आहे. ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे जी आपण धकाधकीच्या जीवनात कुठेतरी विसरलो आहोत. पुन्हा नव्याने शिकायची आहे. आपण जी शांतता आणि जो आनंद बाहेरच्या जगात भौतिक वस्तूंमध्ये शोधत आहोत तो शोध आता थांबवण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची वेळ आली आहे. आपण जेव्हा सजगतेने वर्तमानात जगतो, श्वासाच्या तालावर लक्ष केंद्रित करतो आणि रोजच्या साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मनःशांती अनुभवतो. या सखोल चर्चेच्या शेवटी याच स्रोतांच्या आधारे एक विचार करायला लावणारा प्रश्न मला उपस्थित करावासा वाटतो. कोणता प्रश्न? जो या संपूर्ण तत्वज्ञानाचा एक अत्यंत वेगळाच पैलू आपल्यासमोर मांडतो. जर आपण असं मानतो की आपला श्वास प्रत्येक क्षणी आपल्यासोबतच असतो, जन्मल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत, तो आपल्याला कधीच सोडून जात नाही, तर मग आपण मनःशांती ही भविष्यात कधीतरी मिळवायची किंवा खूप प्रयत्नांती साध्य करायची एखादी गोष्ट आहे असं का मानतो? ती शांतता आपण याच क्षणी अगदी आत्ता घेतलेल्या याच श्वासासोबत का अनुभवू शकत नाही? खरोखरच हा असा प्रश्न आहे जो आपल्या सर्वांनाच जागच्या जागी थांबवेल आणि स्वतःच्या जगण्याकडे एका पूर्णपणे नवीन दृष्टिकोनातून पाहायला लावेल. याच अत्यंत प्रभावी आणि शांत करणाऱ्या विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. हा विचार नक्की स्वतःसोबत ठेवा आणि वर्तमानातील प्रत्येक क्षणाचा पूर्णपणे आनंद घेत रहा.